पालकांनो, तुमचा पाल्य FIT मध्ये इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला जातो का? तर असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। FIT JEE इन्स्टिट्यूटनं विद्यार्थ्यांना गंडा घातल्याचं समोर आलंय। ठाण्यात 80 विद्यार्थ्यांकडून तब्बल 3.20 कोटी रुपये फी वसूल केली असता आणि आता क्लासेस त्यांनी बंद केलेले आहेत। विद्यार्थी आणि पालकांनी फी करण्याबाबत FIT JEE इन्स्टिट्यूटकडे विचारलं असता त्यांना धमकावल्याचा आरोप सुद्धा पालकांनी केलाय। या प्रकरणी आता इन्स्टिट्यूटच्या मुख्य संचालकांसह ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि इतरांविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। तर थेट जाऊया ठाण्यात, ज्या ठिकाणी FIT JEE इन्स्टिट्यूट बंद पडली आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विकास काटे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। ठाण्यातल्या एका नामांकित क्लासेसने विद्यार्थ्यांचे पैसे बुडवल्याची घटना आता घडलेली आहे। आपण बघू शकतो ठाण्यातील बाजारपेठ परिसरामध्ये हा जो काही उंच ते उंच जी इमारत दिसते, या मॉलमध्ये FIT JEE नावाची जी काही संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून 80हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे। 3.5 करोडहून अधिक रुपये घेऊन ही जे काही क्लास आहे, हा क्लास पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। या क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फी घेतली गेली होती, परंतु इंजिनिअरिंगमुळे कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही किंवा मग इंजिनिअरिंगमुळे जे काही शिक्षक आहेत ते मिळत नाहीत किंवा मग विद्यार्थ्यांचं देखील भलं होत नाही असं सांगून एका नामांकित संस्थेने आपले क्लासेस आहेत ते बंद केले। त्यामुळं 80हून अधिक जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती बेकारीची आता कुऱ्हाड पसरलेली आहे। त्यांचे जे स्टुडंट आहेत किंवा मग त्यांचे पालक आहेत त्यांनी देखील या संदर्भात ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता। 3.5 कोटीहून अधिक जे काही पैसे घेऊन ही काही संस्था पळून गेलेली आहे, त्यांचा शोध मात्र आता ठाणे पोलीस घेत आहेत। विकास काटे, साम TV न्यूज, ठाणे।